राज्यातील 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतीसह विविध जिल्ह्यातील एकूण 143 सदस्य पदांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। सकाळी 7:30 ते सायंकाळी 5:30 या वेळेत मतदान होणार असून राज्यातील अनेक मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी रांगा लावल्याचं पाहायला मिळालं आहे। अशातच अंबरनाथच्या कोहोसगाव परिसरातून एक खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे। मतदानासाठी शेकडो महिलांची एका सभागृहात गर्दी जमली असून हे मतदार बोगस असल्याचं राजकीय पक्षांनी आरोप केलाय। या प्रकरणानंतर काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले असून इथलं वातावरण सध्या तापलं आहे। अंबरनाथच्या कोहोसगाव परिसरात एका सभागृहात मोठ्या प्रमाणात पहाटेच्या सुमारास महिला आणि पुरुष जमले होते। हे सगळे लोक बोगस मतदान करण्यासाठी आणले असल्याचा आरोप काँग्रेसच्या व भाजपच्या कार्यकर्त्यांनी केलाय। दरम्यान काँग्रेस व भाजप कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी इथे गोंधळ घातला। या महिला बोगस मतदान करण्यासाठी प्रतिस्पर्धी उमेदवाराने आणल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलाय। या संदर्भात पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलिसांनी या सभागृहातील महिलांना बाहेर काढले। या महिला कुठून आल्या आणि खरंच या बोगस मतदान करण्यासाठी आल्या होता का याची चौकशी आता केली जात आहे। मात्र या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं आहे। अंबरनाथ नगरपालिकेसाठी मतदान होत आहे। या पार्श्वभूमीवर अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये 2 जणांना पैशाची पॅकेट वाटत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडले। यानंतर या 2 जणांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भरारी पथकाच्या ताब्यात दिलंय। सध्या घटनास्थळी पोलीस दाखल झालं असून पुढील कारवाई सुरू आहे।